नमस्कार मित्रांनो, समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय चाललं हे तुम्हाला वेगळं सांगायला नको। रोज नवीन नवीन ट्विट येत आहेत आणि त्या ट्विटवरून आरोप प्रत्यारोप ट्रोल आणि नाट्यमय घडामोडी या सगळ्या सोशल मीडिया आणि राजकारण्यांच्या बोलण्यात आपल्याला बघायला मिळतात। आज आपण विचार याच विषयावर करणार आहोत। मी जे हेडिंग टाकलेली आहे, लबाडांची झाली गर्दी, विश्वासघाताचे ते चेहरे पडले उघडे। खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ही परिस्थिती आहे का? चला तर मग आपण यावर चर्चा करू। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी किंवा काही दिवसांपर्यंत सोबत असलेले नेते आज एकमेकांविरुद्ध दंड थोपटताना दिसत। विचारधारा बाजूला पडल्या आहेत आणि फक्त सत्ता आणि खुर्चीसाठी खेळ खेळला जात आणि असंच चित्र सध्या निर्माण झालं। जनतेने विश्वास कोणावर ठेवावा असा यक्ष प्रश्न आज प्रत्येक सामान्य माणसाला पडला। तर तुम्हालाही पडला असेल असं माझं मत। तुमचं मत वेगळं असू शकतं, पण मी जे बोलतोय तसा प्रश्न पडला आपल्याला किंवा नाही हे कमेंट करून मात्र नक्की सांगा। आरोप प्रत्यारोपांच्या सैरी जडत आहेत। त्याने मला धोका दिला, त्याने जनतेचा विश्वासघात केला, अशा आरोपांनी सध्या वातावरण तापलेलं दिसतंय। आपण याला तापलेलं आहे म्हणण्यापेक्षा गडूळ झालेलं आहे असं म्हटलं तर योग्य राहील। हो, कारण ते गडूळच झालेलं आहे। पण या सगळ्यांमध्ये खरं कोण आणि खोटं कोण हेच ओळखणं आता कठीण झालं। कारण प्रत्येकाकडे, प्रत्येक नेत्याकडे, प्रत्येक मंत्र्याकडे, अगदी स्थानिक पातळीवरच्या जिल्हाध्यक्षांपासून तालुका अध्यक्षांपासून गल्लीतल्या कार्यकर्त्यापर्यंत आपलेच दावे खरे आहेत असं झालंय। आणि ते जनतेला ती लोक पटवून देण्याचा प्रयत्न देखील करत आहेत। सोशल मीडियावर तर या सगळ्या गोष्टींची जोरदार चर्चा आहे। मीम्स काय, ट्रोलिंग काय आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया काय आपण आपल्याला बघायला मिळत आहे। कुणी एका बाजूला आहे तर कुणी दुसरीकडे। पण या सगळ्या गदारोळात सामान्य माणसाचा आवाज कुठेतरी हरवून गेला आहे असं वाटतं। सोबतच सामान्य माणूस या सगळ्या पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या IT सेलमुळे बधीर झाला। त्याची विचार करण्याची क्षमता आणि आपण नक्की मत कशासाठी दिलं याचा गोंधळ उडाला आणि तो या विचारात गुरफटून देखील गेलेला आहे। किंवा असं म्हणा, तो पूर्णपणे हरवून गेला आहे। आपण हरवलायत ना का नाही या रोजच्या सगळ्या प्रकारातनं तुम्हाला हल्ली मोबाईल तरी घ्यावासा वाटतो का हातात? कारण मोबाईल घेतला, कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेलं तरी याच गोष्टी बघा। आणि नॅशनल चॅनलचं तर विचारूच नका। एकच विषय सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तो काय बोलला त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय, हा काय बोलला त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय, एखादी मध्येच घटना घडली त्याच्यावर प्रतिक्रिया, चर्चासत्र, तेच प्रवक्ते, सगळं कसं कंटाळवाणं आहे। आणि खरंच कंटाळवाणं झालंय। सामान्य माणसांच्या गरजा काय, त्यांना काय हवंय यावर कोणी बोलतच नाहीये हो। असं आपल्याला सध्या काय त्याच्यामध्ये डीप मध्ये जाण्याची गरज नाहीये। सांगायचा मुद्दा एवढाच आहे, याच्यामध्ये सामान्य माणसाचा आवाज
आणि त्याला काय वाटतं हे अलिबाबाच्या गुहेत हरवून गेले. बरं, हे राजकीय विश्लेषक सगळ्या घडामोडींना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहेत. कोणी याला सत्तेसाठीची खेचाखेची म्हणतंय, तर कोणी याला विचारधारांचा पराभव म्हणतंय, तर कोणी याला विचारधारा म्हणतंय, कोणी याला एकनिष्ठता म्हणतंय, आणि तसं ते सगळीकडे सांगत देखील आहे. प्रत्येकाचा आपला तर्क आहे आणि परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आहे की कोणाचं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे हेच सांगणं कठीण झालं. आपण सांगू शकता का कोणाचं म्हणणं खरं आहे, जनतेच्या बाजूने आहे, सत्तेची लालसा त्याच्यात नाहीये? कमेंट करून नक्की सांगू शकत असाल तर. कारण मला असं वाटतं सगळ्या राजकीय नाटकात कुठेही जनतेचं मत, जनतेचं भलं, जनतेच्या मतांवर हे नेते निवडून आले, त्याच जनतेच्या अपेक्षांचं काय, विकास, रोजगार, शिक्षण, आरोग्य यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर किंवा या आम जनतेच्या अपेक्षांवर मी मागा एक व्हिडिओ बनवला होता, तो आपण बघू शकता. यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर आता चर्चा कधी होणार असा प्रश्न लोकांच्या मनात आहे, माझ्या तरी आहे. कारण सध्या फक्त आरोप प्रत्यारोप आणि राजकीय मध्येच सगळेजण व्यस्त दिसत आहेत. काही लोक सगळ्यांना कंटाळले आहेत, तर काही लोक अजूनही आपल्या आवडत्या नेत्याच्या बाजूने ठाम उभे आहेत. आपल्या आवडत्या नेत्याच्या बाजूने ठाम उभे आहेत, तर काही खूप कंटाळलेले आहेत. तुम्ही कोणाच्या आहात मित्रांनो? कोणाच्या बाजूने आहात? कंटाळलेल्या लोकांमध्ये तुम्ही येता त्या आवडत्या नेत्याच्या बाजूने ठाम उभ्या राहतात? कमेंट करून नक्की सांगा. आणि कृपया कमेंट विचारांच्या असाव्या. विचार मांडा, त्याचा विचार मी नक्की करेन, रिप्लाय पण देईन. उगाच नेत्याला खुश करण्यासाठी ट्रोलिंग पद्धत वापरू नका. कारण आता काय झालंय, कोणावरही कसलीही ट्रोलिंग सुरू आहे. म्हणून मी म्हणतो की लढाई विचारांची करा, प्रांजळ मत आपण मांडा. आणि हो, सोबतच आमचा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब शेजारी असलेलं जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईंटही व्हा. कमेंट तर तुम्ही करणारच आहात ना. मुद्द्याकडे वळतो. मित्रांनो, या सगळ्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे, या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे लोकांच्या मनात एक निराशा आणि संभ्रम देखील झाला आहे. तुम्हाला काय वाटतं? खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात लबाडांची गर्दी झाली आहे का? आणि विश्वासघाताचे चेहरे उघडे पडले आहेत का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद बाळगत असतो. आपल्याला एक उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या पक्षाबद्दल राग असतो, त्याच्या नेत्याबद्दल राग असतो. जर त्याच्या विरुद्ध बोललं त्याचे कार्यकर्ते काय करतील ही भीती असते. पण जर एखादा विरोधात बोलतोय तर जसं नेत्याचे कार्यकर्ते त्या नेत्याबद्दल बोललोय ते घरचा
त्याचा विचार न करता त्या बोलणाऱ्याच्या विरुद्ध ऍक्शनसाठी जातात किंवा त्या नेत्यांच्या त्या पक्षाच्या कनेक्टेड सोकॉल संघटना लगेच धावतात. त्याचप्रमाणे विरोधकांच्या जवळच्या अशा सोकॉल संघटना कार्यकर्ते असतात, ते लगेच तो माणूस बरोबर बोलला, आम्ही त्याच्या मागे आहोत वगैरे वगैरे सुरू होत हे राजकारण. पण त्याने एखादी गोष्ट वाटली, पाण्याच्या बाटल्या म्हणा, आता उन्हाळा सुरू आहे, या उन्हाळ्यामध्ये जर त्यांनी थंड पाण्याच्या बाटल्या प्रत्येकाला वाटत चुकलं तर हेच आम्ही बाजूने बोलणारे, चुकीचा बोलला म्हणून धावून जाणारे कार्यकर्ते ते पाणी प्यायला जातात, त्या बाटल्या घ्यायला जातात. तेव्हा ते हा विचार करत नाहीत की आपण का बाटल्या घ्यायच्या, आपण तर त्याच्या विरोधात आहोत, तो आपल्या नेत्याच्या विरुद्ध बोललाय, आपण तेव्हा नाही, तेव्हा उन्हात लागलेली तहान महत्वाची असते. तसंच मित्रांनो, कुठले ऍक्शन घेण्याच्या अगोदर कार्यकर्त्यांनी तो पण विचार करा, कारण त्यानंतर जे प्रॉब्लेम होतात ते कार्यकर्त्यांना फेस करावे लागतात. आणि ते मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे, त्यांचं करिअर खराब. मित्रांनो, माझे विषय मला इतरांसारखं बोलता येत नाही, मी दरवेळेला सांगतो, किंवा ते हायलाइट मध्ये बोलणं, ओरडणं, हातवारे करून बोलणं, चेहऱ्यावर हावभाव आणणं, असं काय मला नाही. पण मी जे बोलतो, विषय मांडतो, ते मित्रांनो एक वेगळ्या विचारात असतं, जे खालच्या लेवल पर्यंत असतात, रोजगार करत असतात, त्यांचे विचार जे असतात ते मी मांडण्याचा प्रयत्न. त्यामुळे आपण ते विषय समजून घ्या मित्रांनो. त्यामुळे या मुद्द्यांना तुम्ही गोड मानून घ्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि पुढच्या व्हिडिओमधनं आपण आणखीन एका नवीन विषयावर बोलू, आणि तो नवीन विषय मी घेऊन येईन. तेव्हा आपण परत भेटू. तेव्हा आपण इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद, आपल्याला धन्यवाद देतो. आणि मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो.